नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत बटाटा मेथी अशी मिक्स भाजी करणार आहोत। त्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत। ते आपण पाण्याने धुवून टाकायचे, नंतर आपण ते बॉईल करून घ्यायचे आहेत। आता इथे मी मिक्सरमध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेले आहे आणि लसणाचे काप घेतलेले आहेत। ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला जी मेथी आहे ती स्वच्छ निवडून 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे। आता इथे आपण गॅसवरती कढई ठेवायची आणि तिच्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आणि जे मिक्सरला आपण मिश्रण केलेले होते, मिरची, जिरं आणि लसणाचे काप्याची पेस्ट जे तयार करून घेतली आपण, ती ह्या तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर जी धुतलेली मेथी होती आपण ती त्यात टाकायची आहे। आता ही आपल्याला एवढी मोठी मेथी दिसत आहे, पण ती थोड्या वेळानंतर कमी होऊन जाते, कोमसते ती अशी। एकच जोडी मी मेथी घेतलेली आहे। आता इथे मी तिखट टाकलेले नाही आहे भाजीमध्ये। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात तिखट देखील टाकू शकता। असं ते आपल्याला एकसारखं असं खालीवर करत राहायचं आहे। आणि बघा आता इथून बघू शकता भाजी थोडीशी झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता इथे आपण पुन्हा ते मिश्रण मिक्स करून घेत आहोत। भाजी खालीवर अशी हलवून घेत आहोत। त्यानंतर आता भाजी थोडी आपली शिजलेली आहे, पण पूर्णपणे त्या दांड्या ज्या असतात ना त्या लवकर शिजत नसतात। तर आता तिला मी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकत आहे। थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला, कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटत असते ना, त्यामुळे आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता की भाजी आपली जवळजवळ शिजतच आलेली आहे। आता त्यामध्ये आपण जे बॉईल केलेले बटाटे होते त्याचे काप करून घेतलेले आहे, ते त्यात आपल्याला टाकायचे आहे आणि 2 सेकंदच फक्त आपल्याला ते होऊ द्यायचे आहेत, म्हणजे बटाट्यांना देखील ते मिश्रण चांगलं लागेल। आपण हे सुरुवातीला बटाटे टाकले नाही, कारण ते बटाटे पण शिजलेले होते, त्यामुळे आपण ते शेवटी टाकायचे आहे। आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथून बघू शकता आपली भाजी एकदम मस्त झालेली आहे। आता या ठिकाणी मी ह्या भाजीमध्ये कांदा देखील टाकलेला नाही आहे किंवा तिखट देखील टाकलेला नाही आहे, फक्त मिरचीचा ठेचा टाकला आहे, पण तरी एकदम मस्त अशी ही भाजी तयार होते आणि खायला पण एकदम चविष्ट अशी ही भाजी आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।